सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय माता दी. आपलं स्वागत आहे नवरात्रीच्या या पावन सोहळ्यात. मागच्या भागात आपण दुसऱ्या दिवसाची अधिष्ठात्री देवी ब्रह्मचारिणी यांचं महत्त्व आणि कथा जाणून घेतली. आज आपण बोलणार आहोत नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाविषयी, जो दिवस समर्पित आहे माता चंद्रघंटा देवीला. नवरात्रीचा तिसरा दिवस हा अतिशय विशेष मानला जातो, कारण या दिवशी देवीचं रूप हे पराक्रम, शौर्य आणि करुणेचं प्रतीक आहे. ब्रह्मचारिणीच्या कठोर तपश्चर्येनंतर जेव्हा पार्वती भगवान शंकरांना वरण्यास तयार होतात, तेव्हा त्यांचा विवाह सोहळा ठरतो. विवाहाच्या वेळी भगवान शंकरांचा वेश भयंकर आणि उग्र होता. अंगावर व्याघ्रचर्म, गळ्यात सर्प, शरीरावर भस्म आणि मोठ्या संख्येने भूतप्रेतांचा जमाव. हे पाहून राजा हिमालय आणि त्यांचे कुटुंब भयभीत झाले. तेव्हा पार्वतीनं स्वतःचं एक नवं रूप धारण केलं. अत्यंत दिव्य, तेजस्वी आणि पराक्रमी, कपाळावर अर्धचंद्र असलेलं हे रूप होतं माता चंद्रघंटा. देवीचं रूप अत्यंत अद्भुत आहे. तिच्या 10 भुजा आहेत. हातात त्रिशूल, गदा, तलवार, कमंडलू, धनुष्यबाण, कमळ आणि इतर शस्त्रास्त्र आहेत. एक हात नेहमी आशीर्वाद देत असतो. तिच्या कपाळावरच्या अर्धचंद्रामुळे तिला चंद्रघंटा म्हणतात. तिचं वाहन आहे सिंह, जो धैर्य, सामर्थ्य आणि निर्भयतेचं प्रतीक आहे. तिचा नाद घंटेसारखा नकारात्मक शक्तींना दूर करून भक्तांचं रक्षण करतो. माता चंद्रघंटा ही युद्धदेवीचं स्वरूप आहे. जेव्हा देवदानवामध्ये भयंकर संग्राम सुरू झाला, तेव्हा देवी चंद्रघंटाने सिंहावर आरूढ होऊन महिषासुरासह असुरांचा संहार केला. तिच्या गर्जनेने आणि तिच्या घंटेच्या नादाने राक्षस थरथर कापले. या स्वरूपातली देवी भक्तांना शिकवते की जीवनात कितीही अडचणी, भीती किंवा संकट आली तरी आपण धैर्य, आत्मविश्वास आणि पराक्रमाने लढलं पाहिजे. पण तिच्या या उग्र रूपाबरोबरच तिच्या अंतःकरणात अतिशय करुणा आणि मातृत्व आहे. भक्त जर श्रद्धेने तिची प्रार्थना करतो तर ती तात्काळ प्रसन्न होऊन त्यांचं रक्षण करते. तिच्या कृपेने साधकांच्या मनातील भय नाहीसं होतं आणि तो निर्भय होतो. या दिवशी पूजेचं महत्त्व अत्यंत मोठं आहे. भक्तांनी सकाळी स्नान करून पिवळ्या किंवा सुवासिक फुलांनी देवीची आराधना करावी. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावं. विशेषतः घंटानाद करून पूजा करावी, कारण देवीचा नाद म्हणजेच शत्रूंचा नाश आणि भक्तांचं कल्याण. तिचा मंत्र असा आहे, ओम देवी चंद्रघंटाय नमः. हा मंत्र जपल्याने मनातील भीती, अस्थिरता दूर होते आणि साधकाला आत्मविश्वास प्राप्त होतो. माता चंद्रघंटेचं प्रतीक आहे शौर्य आणि शांतता. म्हणजेच ती एकीकडे असुरांचा संहार करणारी तर दुसरीकडे भक्तांचं रक्षण करणारी आई आहे. तिच्या उपासनेने साधकांच्या आयुष्यात शांती, धैर्य, आरोग्य आणि यश लाभतं. नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे भीतीवर मात करण्याचा दिवस. आपण कितीही संकटात असलो तरी जर श्रद्धा, पराक्रम आणि धैर्य मनाशी बाळगलं तर कोणतंही संकट आपल्याला हरवू शकत नाही. देवी आपल्याला सांगते, संकटापासून पळू नका, तर त्यांना सामोरं जा, धैर्याने लढा आणि नक्की विजय मिळवा. या दिवशी घराघरात देवीची आरती गातात, भजनं गातात, उपवास आणि साधना करतात. घरात घुंगराच्या किंवा घंटानादाच्या आवाजाने एक दिव्य वातावरण निर्माण होतं. आरतीचा स्वर ऐकताच मन भक्तिभावाने ओथंबून जातं. मित्रांनो, मागच्या 2 दिवसात आपण शैलपुत्री आणि ब्रह्मचारिणी देवीची उपासना करून स्थैर्य आणि संयम मिळवलं. आज चंद्रघंटा देवीच्या पूजेतून आपण धैर्य, आत्मविश्वास आणि निर्भयता मिळवणार आहोत. नवरात्रीचा हा प्रवास अशा प्रकारे साधकाला पूर्णत्वाकडे नेतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल
तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते. आज आपण नवरात्रीच्या 3ऱ्या दिवसाचं महत्त्व आणि चंद्रघंटा मातेची कथा जाणून घेतली. उद्या आपण नवरात्रीच्या 4थ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या माता कुष्मांडा यांच्या दिव्य महत्त्वाबद्दल आणि त्यांच्या विलक्षण रूपाबद्दल ऐकणार आहोत. पुढचा व्हिडिओ नक्की बघा, कारण तो आणखी अद्भुत आणि रहस्यमय असेल. जय माता दी.